नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 10 जुलै 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या वर्षामध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान देशामध्ये खेळवली जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, पुढील वर्षाची म्हणजेच 2025ची किंवा 2025 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान देशामध्ये खेळवली जाणार आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, 6 महिन्याचं जे काही प्रमोशन होतं आपल्या PDFचं किंवा ई-बुकचं ते आजपासून या ठिकाणी नसणार आहे. तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना जर शंका असेल कसं घ्यायचं काय घ्यायचं तर हा माझा नंबर आहे 96-730-58-600. सुहास भिसे माझं नाव आहे. तुम्हाला या ठिकाणी थोडासा फ्री वेळ भेटला तर याच्यावरती कॉल करू शकता, तुम्हाला माहिती दिली जाईल. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? 8 जुलै 2024 रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी टिंबटिंब कीर्ती चक्र आणि टिंबटिंब शौर्य चक्र प्रदान केलेली आहेत. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 10 आणि 26. लक्षात घ्या, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितव्या क्रमांकाच्या आहेत? 15व्या क्रमांकाच्या. कोणत्या राज्याच्या त्या आहेत? तर ओडिसा राज्याच्या आहेत. आणि कोणत्या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे? तर झारखंड. या गोष्टी एक्स्ट्रा साईडला लिहून घ्या. यांनी काय केलेलं आहे? 10 कीर्तीचक्र आणि 26 शौर्य चक्र या ठिकाणी प्रदान केलेले आहेत. एक पॉइंट लिहून घ्या. कीर्तीचक्र हा दुसरा शांतताकालीन शौर्य पुरस्कार आहे आणि शौर्य चक्र हा तिसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. ही सगळी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. DRDOच्या सहकार्याने स्वदेशी लाईट टँक ज्याचं नाव आहे जोरावर, लक्षात घ्या, ZORAVAR, जोरावर, हा तयार करण्यात आलेला आहे किंवा डेव्हलप करण्यात आलेला आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, L&T. म्हणजेच काय? लार्सन अँड टुब्रो. बरोबर? या दोघांच्या संघटनेनं किंवा या दोघांच्या सहकार्याने या ठिकाणी स्वदेशी लाईट टँक ज्याचं नाव आहे जोरावर हे या ठिकाणी डेव्हलप करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय सशस्त्र दलांच्या स्वदेशीकरण आणि आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांना पुढे नेण्याच्या उद्देशाने DRDO आणि लार्सन अँड टुब्रो यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारीद्वारे 25 टन वजनाची लाईट या ठिकाणी जे काही टँक आहे ते विक्रमी 2 वर्षामध्ये डिझाईन आणि विकसित केलं गेलं आहे. एक पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा. प्रोटोटाईप लाईट टँक 750 HP कमिन्स इंजिनद्वारे या ठिकाणी चालवलं जातं किंवा समर्थित आहे. तर अशा प्रकारे पर्याय क्रमांक सी, L&T आणि DRDO या दोघांच्या सहकार्याने हे या ठिकाणी जोरावर नावाचं जे काही स्वदेशी लाईट टँक आहे ते डेव्हलप करण्यात आलेलं आहे. L&T आणि DRDO बद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. वर्तमानमधील अध्यक्ष आहे डॉक्टर समीर V कामत आणि जबाबदार मंत्रालय आहे याला संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो, स्टार मार्कून ठेवा. कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नल MB रवींद्रनाथ असं त्यांचं नाव आहे. पुस्तकाचं नाव या ठिकाणी तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता, लक्षात ठेवायला सोपं जातं. कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट नावाचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकाचे लेखक आहेत कर्नल MB रवींद्रनाथ. लगेच आपण काय करूया, लेटेस्ट जे काही वेगवेगळ्या महिन्यामध्ये लॉन्च किंवा प्रकाशित झालेले पुस्तक आहेत त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. अनइक्वल व्हाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स हे पुस्तक लिहिलं आहे सवाई नारायण यांनी. फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे पुस्तक लिहिलं आहे S रमन यांनी. द मॅन हू लॉट इंडिया हे पुस्तक लिहिलं आहे मेघना पंत यांनी. त्यानंतर डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स हे पुस्तक लिहिलं आहे रमेश नायर यांनी. त्यानंतर कोड डिपेंडंट हे पुस्तक लिहिलं आहे मधुमिता मुर्गिया यांनी. त्यानंतर द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिले आहे सॅम पित्रोदा यांनी. त्यानंतर आय कॅन कोच हे पुस्तक लिहिले आहे सिद्धार्थ राजशेखर यांनी.
त्यानंतर फक्त नाईफ नावाचं एकच शब्दाचं या ठिकाणी पुस्तक आहे. हे पुस्तक लिहिलं आहे सलमान रश्दी यांनी. त्यानंतर जस्ट अ मर्सिनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक लिहिलं आहे दुव्वुरी सुब्बाराव यांनी. त्यानंतर हेवनली आईसलँड्स ऑफ गोवा हे पुस्तक लिहिलं आहे PS श्रीधरन पिल्ले यांनी. त्यानंतर द बुक ब्युटिफुल नावाचं पुस्तक आहे, हे लिहिलं आहे प्रदीप सेबॅस्टियन यांनी. आणि कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट हे पुस्तक लिहिलं आहे कर्नल MB रवींद्रनाथ यांच्याद्वारे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. स्पाइस अवॉर्ड 2024 कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A सोपना कलिंगर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सोपना कलिंगल असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी स्पाइस अवॉर्ड 2024 सन्मानित करण्यात आलं आहे. उद्देश काय, पर्पज काय लिहून घ्या. एंटरप्राइज विविधीकरण आणि एकात्मिक पीक व्यवस्थापनातील त्यांच्या पुढाकारांसाठी धोरणे, शाश्वत मसाला आधारित पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. बऱ्याच दिवसांनी पुरस्काराबद्दल प्रश्न आहे, तर लगेच आपण लेटेस्ट देण्यात आलेल्या पुरस्कारांवरती चर्चा करूया. लिहून घ्या. ग्लोबल प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 पवन सिंधी यांना. फाईडद्वारे ग्रँड मास्टर शीर्षक वैशाली रमेश बाबू यांना. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एरपेनबेक यांना. दिलीप बोस पुरस्कार महिला कॅटेगरीमधील देण्यात आला रोहिणी लोखंडे यांना. दिलीप बोस पुरस्कार पुरुष कॅटेगरीमधील देण्यात आला नर सिंह यांना. 38वा राजश्री शाहू पुरस्कार देण्यात आला पन्नालाल सुराणा यांना. पहिला के सरस्वती अम्मा पुरस्कार देण्यात आला P गीता यांना. 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार देण्यात आला आपल्या राज्याला महाराष्ट्राला. आणि स्पाइस अवॉर्ड 2024 देण्यात आला सोपना कलिंगल यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय ट्रॅक आणि फील्ड दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D आपला गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नीरज चोप्राने 3 वर्षापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून पहिला भारतीय ट्रॅक अँड फील्ड ॲथलीट बनून या ठिकाणी इतिहास रचलेला होता. स्टेड डी फ्रान्स या ठिकाणी 1 ते 11 ऑगस्ट दरम्यान ट्रॅक आणि फील्ड स्पर्धा होणार आहे. ज्योती याराजी ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय 100 मीटर हर्डलर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. केंद्र सरकारने केरळ उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C मोहम्मद मुश्ताक असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी केरळ हायकोर्टचे प्रभारी चीफ जस्टिस म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. हायकोर्टबद्दल तेवढं विचारलं जात नाही, आपण केरळबद्दल या ठिकाणी रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करू. फुल फॉर्म आहे या ठिकाणी माफ करा, केरळचा कसा फुल फॉर्म येऊ शकतो? केरळ या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम. 6 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इरविकुलम, मठिकेतन, अनमुडी, पामबदुम, पेरियार आणि सायलेंट व्हॅली. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत इडुक्की, मालमपुझा, पेची आणि कुंडाळा. पुढचा प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये मित्र व्हॅन उपक्रम सुरू केलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. उत्तर प्रदेश आणि नेपाळच्या सीमेवर वृक्षारोपण जनमोहीम 2024चा एक भाग म्हणून हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी किमान 35 वन विभाग मित्र व्हॅन उभारण्यासाठी ठिकाणे ओळखले जाणार आहेत. तर पर्याय क्रमांक B उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? लगेच आपण उत्तर प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 24 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी, राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 8. यंग लिऊ यांना नुकताच पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर ते कोणत्या कंपनीचे अध्यक्ष आहेत, चेअरमॅन आहेत? तर पर्याय क्रमांक A फॉक्सकॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला आठवतंय तैवान नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणामध्ये मुख्यालय आहे याचं फॉक्सकॉन कंपनीचं. ही जी काही फॉक्सकॉन कंपनी आहे ही जगातील सर्वात मोठी करार उत्पादक कंपनी आहे, जी सर्व आयफोन्सपैकी 70% आयफोन्स त्या ठिकाणी असेंबल करते. तुम्हाला आठवत असेल तर 132 पद्म पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आले होते, ज्याच्यामध्ये 5 पद्मविभूषण आहेत, 17 पद्मभूषण आहेत आणि 110 पद्मश्री आहेत. त्याच्यातील या ठिकाणी हे जे काही 17 पद्मभूषण देण्यात आले होते त्याच्यातील एक फॉक्सकॉनचे जे काही चेअरमॅन आहेत यंग लिऊ यांना या ठिकाणी देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं.
पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या अंतराळ संस्थेने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी ALOS अलॉस 4 उपग्रह सॅटेलाइट प्रक्षेपित केलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी JAXA. जाक्सा म्हटलं तरी काय हरकत नाही. तर त्यांनी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या अंतराळ संस्थेने स्पेस एजन्सीने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी एलॉस 4 सॅटेलाइट प्रक्षेपित केलेलं आहे. हे नवीन फ्लॅगशिप H3 रॉकेटवरती प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. हे इन्फ्रारेड सेन्सरसह क्षेपणास्त्र प्रक्षेपण यासारख्या लष्करी क्रियाकलापांवरती लक्ष ठेवण्यासाठी या ठिकाणी सक्षम आहे, कॅपेबल आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये एक पेड़ माँ की नाम मोहिमेअंतर्गत 5.5 कोटी रोपांची लागवड सुरू केलेली आहे? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. आईच्या नावावर एक झाड मध्य प्रदेशामध्ये 5.5 कोटी रुपये लावली जाणार आहेत. म्हणजे आईच्या नावावरती एक झाड या उपक्रमाच्या अंतर्गत MP मध्ये 5.5 कोटी रुपये या ठिकाणी लावली जाणार आहेत. या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. एकट्या भोपाळ जिल्ह्यामध्ये 480 हेक्टर क्षेत्रामध्ये 20 लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. याही ठिकाणी मध्य प्रदेशबद्दल आपण रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत: बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत: गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 11. LICने ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक बी जीवन समर्थ असं या ठिकाणी प्रकल्पाचं नाव आहे. 1 पॉईंट लिहून घ्या. LICने आपल्या ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी जीवन समर्थ प्रकल्प सुरू केलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. आर्थिक सर्वेक्षणानुसार 2023-24 मध्ये अंदाजे आर्थिक विकास दर किती असणार आहे? तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 6.5% एवढा या ठिकाणी आर्थिक विकास दर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी लक्षात आल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न 15व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने 2024च्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी कोणत्या राज्याची निवड केलेली आहे? तमिळनाडू, राजस्थान, गुजरात की महाराष्ट्र? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात: राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024ला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे.